लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगाव शहरात जागृती माता रमाई जयंती निमित्त पवन महाराज दवंडे यांचे समाज प्रबोधन, उत्स्फूर्त प्रतिसाद. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात खंडेलवाल जैन धर्मशाळेच्या प्रांगणात राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. या औचित्याने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार व खंजिरी वादक सत्तपाल महाराज यांचे शिष्य इंजिनियर पवन महाराज दवंडे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अंजन सुहास कांदे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नांदगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे, उपनगराध्यक्ष राजेश शिंदे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा राजश्री छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर जाधव व अध्यक्ष प्रशांत गरुड यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. प्रबोधनात इंजिनियर पवन महाराज दवंडे यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकार्यात माता रमाई यांनी दिलेल्या योगदानाची महती त्यांनी प्रभावी शैलीत मांडली. शिक्षण व सुसंस्कार हेच प्रगतीचे मूळ असून अंधश्रद्धा दूर करून मानवतावादी विचार अंगीकारावेत असा ठळक संदेश त्यांनी दिला. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. महिलांना उद्देशून त्यांनी शिक्षण, संस्कार आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलू शकत नाही असे सांगत संविधानाने बहुजनांना बळ दिल्याचे उदाहरणांसह त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या ओघवत्या अनुभवसिद्ध वाणीने उपस्थितांवर प्रभाव टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले तर प्रस्तावना उपनगराध्यक्ष व नगरसेवक नितीन जाधव यांनी मांडली. आभार प्रदर्शन महावीर जाधव यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, शहरातील नागरिक तसेच रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.